भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्ष्य ठाकराचा. त्या वाडीचं स्नेह संमेलन संपन्न होत आहे. खर तर माझे मित्र भाऊसाहेब गोडसे सर आणि हांडे सर इथे ह्या शाळेवरती आहेत आणि मला वाटतं अंगणवाडीची पण इथं गॅदरिंग आहे. आता लक्षात आलं की सगळ्या छोट्या छोट्या माझ्या आईच्या वयाच्या सगळ्या मुली असं छान छान नाचत होत्या. आणि एवढ्या आती भागामध्ये, आती म्हणजे दुर्गम नाही म्हणणार मी, एक छानशी शाळा आहे. पट संख्या 13 आहे, पण इथं भाऊसाहेब गोडसे सर आले म्हणजे ही पटसंख्या वाढणार याला मला खात्री. कारण आम्ही बोर्डिंगचे मित्र आहेत. भाऊसाहेब कसं आहे मला पहिल्यापासून माहित आहे. आधी मला वाटतं शिदवड फाट्यावरती होतो मी एकदा, कधीतरी कार्यक्रमाला आलो होतो. आज सगळ्यांचा आग्रह होता, मी आता मुद्दामच्याला सगळी नाव काही घेणार नाही. बाकी जे व्यासपीठावरची मान्यवर आहेत इकडे पाटलांसह सगळीजण बसली आहेत, माझ्या मायमाऊली बसले आहेत. आणि मला वाटतं या शाळेचं कौतुक करायला भाऊसाहेब आणि त्यांची मित्रमंडळी पण शिक्षण क्षेत्रातली आलेले आहेत सगळेजण. मी जर शिक्षक असतो ना, मला विचारलं असतं कुणी तर कुठली शाळा पाहिजे, मी म्हटलं असतं मला कुमशीची शाळा द्या, कुमसंगीची शाळा द्या. असं का केलं असतं तर तिथं एक चांगल्या शिक्षकाची गरज त्या दुर्गम भागात आहे की नाही. आमचे आदर्शच, आपले आदर्श सगळ्यांची सावित्रामाई आहे, बाबा आमटे आहे की नाही, ही आदर्श येतात. त्यामुळं जिथं मोठ्या हायमॅक्स आहेत तिथं काही आपली गरज नाही असं मी समजतो. जिथे मेणबत्ती किंवा बत्ती पेटती तिथं आपली गरज आहे आणि त्या परिसरामध्ये पोचायचंय आपल्याला असं हे करतो. आता येताना मला आठवलं तसा हरिभाऊ हुशार आहे, म्हटलं हा अर्धा रस्ता करून घेतलाय माझ्याकडनं, त्यावेळेला तब्येत झाली केला मी तो रस्ता. आमचा अण्णा सावंत त्याची सासूवाडी आहे इकडे कुठंतरी. एकदा मी आळलो त्याच्या मुलीच्या बारशाला, त्याला बरीच वर्ष झाली, मी डॉक्टर होतो. माझी व्हॅन गाडी चिखलात कुठून बसली होती, मला आठवते का असं कुठेतरी नदीच्या कडाला घेऊन गेलो होतो. आणि आता परत आलो, बदल आहे, आता पुढचे खडे लागले. खरं तर भाषण करायला दिलं असतं कोणाला तर एवढं लांब लचक भाषण, त्याला म्हटलं मला सगळे प्रश्न कळाले, भाषण नको करू. मग तेवढं आता हे सगळेजण आमच्या मायमाऊली आले मुलांचे कार्यक्रम पाहणार आहेत ना शेवटपर्यंत. म्हणजे मागाशी त्या छोट्या छोट्या मुली पाहत होत्या, म्हटलं एवढं असताना आपल्याला 100 पुस्तक हो ना, म्हणजे जोर जोरी बाळा. हा एकदम मी असं पाहत होतो, म्हटलं कोणी कोरिओग्राफर पूर्ण हातवारी करते का, मी इकडून शोध लावत होतो. पण तसं काहीच नाही. म्हणजे त्या टीचरला एकदा त्या अंगणवाडीच्या ताईसाठी तुम्हाला मी सांगतो की मुलांच्या मेंदूचा विकास 50% 8 वर्षापर्यंत होतो सुरुवातीच्या काळात. म्हणून बघा लहानपणी त्या पाण्याला चिमण्या बिमण्या असं लावायचे जेणेकरून पटापटा त्या मुलाला कलर कळावे, असे त्याची दृष्टी हे व्हावी आणि त्यातून मेंदूला चालना भेटेल. आता या शाळेच्या भिंती ज्या रंगवल्या जात आहेत ना, आता भाऊसाहेब रंगवा लागला. तुमचा वाढदिवस कधी? आणि आमच्या मित्र मला एका शाळेवर बोलवलं, मला म्हणजे आता या मुलांना त्या एक बांबळे मास सरांना म्हटलं काय वाढदिवस कधी आहे तुमचा, देऊन टाक सगळे म्हटलं त्या मुलांना असं. आणि खूप चांगले म्हणजे तुम्हाला मी सांगतो अकोले तालुक्यातल्या 99% शाळा सुंदर आहेत, म्हणजे शिक्षक सुंदर आहेत, चांगले शिकवणारे. 99% रंध्याला कातडे सर आहेत, तिथं 6 मुलं होते. ते कातडे
रामेश्वर आले आता 63 पट्ट झाला, राजूरून 10 मुलं तिथे जातात. मला खात्री आहे की ज्या वेळेला इथं भाऊसाहेब शिकवायचं तुमच्या गावातून मुलं इथं टाकतील शाळेत, मला खात्री आहे. एवढा चांगला हाडाचा शिक्षक आहे आणि असं सगळं होत आहे. आता चिमुकल्यांचे कार्यक्रम पाहताय तुम्ही. खरं तर भारत जर महासत्ता होणार असेल ना, तो आपल्यामुळे नाही होणार, ती आता नवीन पिढी येणार आहे त्यांच्यामुळे होणार. पण त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आमच्या गावात येताना किरण लांबे विचार करून आला असेल, नक्की विचार करून आला. बघा, गावात गावपणी यायचं असेल ना, सगळ्यांनी एकत्र राहा. त्या लहान लेकरांवर खूप चांगले संस्कार करा. मी मगाशीच एका स्नेह संमेलनात सांगितलं, आमच्या वेळेला प्रार्थना होती, तुमच्या वेळेला पण असेल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाला जगी जे सारे सत्याचे. त्या आणि 3री-4थीला ती प्रार्थना म्हणजे आजही ती साने गुरुजींची प्रार्थना अशी डोक्यात बसली की जगात खरा धर्म आहे ना, मानवता हाच धर्म. आपण सगळी भारत मातेची लेकरं आहे. नका त्या पोरांना शिकू जात पात धर्म नका शिकू, पहिली मानवता शिकवा. तुम्हाला वाटत असेल ना की आपण भारत मातेची सेवा करायची, तर मुलांच्या समोर ना गल्लीत कचरा नका टाका. तुम्ही जर गल्लीत कचरा टाकला ना, ते पण चॉकलेटचे कागद तशीच टाकतात. स्वच्छतेची आवड शिकवा, परिवार निर्व्यसनी ठेवा, चांगले संस्कार करा. पाहुण्यांचं आलं की आदरात. मी 2-4 दिवसापूर्वीचा एक प्रसंग सांगतो की मी माझ्या ऑफिसच्या जवळ उतरलो आणि अगस्ती हायस्कूलमध्ये राष्ट्रगीत सुरू झालं. 3री-4थीची पोरगी असेल, तिनं काय करावं? जनगण मन जसं सुरू झालं तशी ती सावधानमध्ये उभी राहिली. तिचे वडील आपली गाडी बिडी लावण्याच्या याच्यात होतं, पण तिचा तो भाव मला खूप भावला. हा ही निरागसता आपणही लहानपणी कुणीतरी सांगितलं होतं, तुम्हाला कथा माहित आहे की नाही, म्हणजे एकदा एकाला फाशीची शिक्षा दिली आणि तो नेत असताना राष्ट्रगीत सुरू झालं आणि राष्ट्रगीताला थांबावं लागलं. मग त्याचा टाइम टाळला आणि त्याची फाशीची शिक्षा टळली. म्हणजे हे बालपणावरती आपल्या कोरलं होतं. आपण आजही राष्ट्रगीत चालू झालं की आपण उभं राहतो आणि राहिलं पाहिजे. आपल्या ध्वजाबद्दल, आपल्या राष्ट्रगीताबद्दल आपल्याला नितांत प्रेम असलं पाहिजे. मग त्या लहान मुलाच्या कृतीतून हे मला समजलं की तिचा भाव काय. तसं तुम्ही पण जसं या मुलांपुढे वागाल ना, तर तसं ते करणार. आता तुम्ही एवढं शांत बसले, तेवढं नाही, त्या मुलांना पण आवडणार आहे ते कार्यक्रम. तुम्ही टाळ्या वाजून दाद दिली तर ते प्रोत्साहन त्यांना भेटणार आहे. टीचरला पण वाटणार आहे की अरे खरंच आपण चांगलं करतोय. आणि मुलं नुसते सांस्कृतिक कार्यक्रम आता खेळत नाही, तर स्पर्धा परीक्षा ज्या राहतात तुमच्या, तर त्याच्यामध्ये पण मुलांना, त्याच्यासाठी पालकांचा पण सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षा, तर त्यामध्ये तुम्ही पालकांनी थोडस एक पाऊल पुढे चालू केलं की मला माहिती आहे गोष्टी जर रविवारीची पण शाळा बनवायला सुरुवात केली. आणि मग त्यांना म्हणजे पालकांचा कसा रिस्पॉन्स आहे त्याच्यावर सगळं अवलंबून राहतं. आणि मला वाटतं आता जास्तीच मी काही बोलत नाही. योगायोगाने आज थंडी पण कमी आहे ना, त्यामुळं कार्यक्रम पाऊस परत येईल तुमच्या गावात, असं काही नाही. की खरं तर जे माझ्यावरती रागवतात ते नंतर माझ्या प्रेमात पडतं. आलं की नाही? त्यांना जेव्हा कळतं की अरे हा भला माणूस आहे, त्याचा त्यात काही स्वार्थ नाही. आणि खरंच माझा स्वार्थ नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही सांगतो, राजकारणात काय परिणाम भोगायला लागतील ते लागतील, पण मी वाईटाला चांगलं कधीच म्हणणार. कारण एक वेळेला घोड्याला गाडव, किरण लांबेला नालायक म्हटल्यानं काही फरक पडत नाही, घोड्याला गाडव म्हटल्यानं काहीच फरक पडत नाही. पण गाढवाला घोडा म्हटलं, त्याला शर्यतीला सोडलं, त्यालाही फरक पडतो. त्यामुळे गाढवाला गाढवच म्हणतो. एक वेळेला चांगल्याला वाईट म्हटल्यानं काही फरक पडतो. हे का करायचं, तर त्यातून एक चांगला समाज आपल्याला निर्माण करायचा. आणि जो सुधरेल, म्हणजे आयुष्यात असं कुणाला शत्रू मानू नका. कालपर्यंत जो वाईट होता तो आज सुधारला, वाटलं की हा लॉंग टर्म चांगला राहतोय, तर तो आपला
आपला जवळचा आहे आपला स्नेह, असं करा आणि शाळेवरती लक्ष घाला. मंदिरं तर खूप चांगली आहेत, मंदिर जितकं सुंदर आहे तितकी शाळा पण सुंदर पाहिजे आणि शाळेवरती तुम्ही प्रत्येक जण लक्ष घाला. सर पुढच्या वर्षी मला वाटतं या वेळेला 10 मुलं आहेत याला अंगणवाडीला. पुढच्या वेळेला तो 10च्या 10 पट तुमच्याकडे आला पाहिजे. तेवढा विश्वास सगळ्या यांना द्या. कुणाला वाटतं का लांब मुलं पाठवून हे सगळं करा. बाकी शाळेसाठी डिजिटल बोर्ड किंवा बाकी काही लागत असेल तर मला नक्की सांगा. शाळेसाठीला जे द्यायचं ते मी माझ्याकडे देईन आहे. जसा घाटाच्या वर कॉन्क्रीटचा रस्ता चाललाय तसा भविष्याच्या काळात इकडं पण रस्ता देण्याचं काम मी करेन. मी असं कधीच हे करत नाही. मी अण्णा हजारेला एकदा भेटलो होतो तर अण्णा हजारेंनी सांगितलं होतं की लोकांनी ज्ञानेश्वराच्या झोळीत पण शेत टाकलंय, तू तर किरणला आणतो. त्यामुळं हार मानायची, काम करत राहायचं, काम करत राहायचं. समाज आपोआप एक दिवस तुझ्या बरोबर चालायला लागला. आणि तो मंत्र मी राजकारणात नव्हतो तेव्हा घेतला होता म्हणून मी आज आमदार आहे. त्यामुळे पुढं या तालुक्यासाठी आपल्या लोकांसाठी काम करत राहील. परत एकदा तुम्ही बोलवलं, माझं ऐकून घेतलं, एवढं सगळं बनवलं, मनापासून तुमचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.